या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूरच्या महापौर पदाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केलंय। सोलापूर महानगरपालिकेसाठी महापौर निवडला जाईल। आमच्याकडे अनेक सक्षम उमेदवार आहेत, त्यातून शहराचं नेतृत्व करणारा उमेदवार आम्ही देऊ, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। दुसऱ्या बाजूला बार्शीमध्ये भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित आले। यामध्ये महायुतीतील घटक पक्षांचा समावेश होता। तेव्हा महायुतीतील घटक पक्षांनी अशी आघाडी किंवा युती करताना विचार करायला हवा, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। महापौर पदाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाष्य केले। सोलापूर महानगरपालिकेच्या गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक नुकतीच पार पडली। या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे माध्यमांशी बोलत होते। ते म्हणाले की भाजपकडे 87 नगरसेवक आहेत, आमची ताकद मोठी आहे, अनेक सक्षम असे नगरसेवक आमच्याकडे आहेत, त्यातील एकाची निवड ही निश्चित केली जाईल आणि तो महापौर पदाचा उमेदवार असेल, असं ते म्हणाले। सोलापूरच्या गटनेता निवडीची प्रक्रिया चालू आहे। सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल, त्यामुळे कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही। जे टाइमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं, त्या टाइमलाईन मध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू। आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची आहे आणि तो आमच्या पुढे आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी द्या। दरम्यान बार्शीमध्ये भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले। यामध्ये महायुतीतील देखील पक्ष होते। या संदर्भात जयकुमार गोरे यांनी म्हटलं की बार्शी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात दोन्ही शिवसेना एकत्र आल्या। भाजपा जिल्ह्यातला आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष आहे, हे यावरून सिद्ध होतं, असं जयकुमार गोरे म्हणाले। अनेक पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड करत असतात, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती आघाडी होते। हे सर्व पक्ष भाजपच्या विरोधात एकत्रित आलेत, यावरून भाजप किती मजबूत आहे हे सिद्ध होतं, असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलं। भाऊ, खरं तर भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची आज बैठक झाली। सभागृह नेता गटनेता निवडीसाठीची नाव सुचवण्याची बैठक होती। काय नेमकी चर्चा झाली, कशा काही चर्चा झालेल्या आहेत त्या सार्वजनिक करायच्या नाहीत, त्यामुळे गटनेता निवडी संदर्भातली चर्चा झालेली आहे। ज्या पार्टीच्या सूचना आहेत त्या सन्माननीय सगळ्या नगरसेवकांनी नेत्यांना दिलेल्या आहेत आणि गटनेत्याची प्रक्रिया पुढे जाईल। आता काय अडचण नाही। विरोधकांकडे जिथं 2-4 नगरसेवक आहेत त्यांना गटनेता निवडताना हरकत जास्त कसरत करावी लागणार नाही, कारण त्यांच्यातलाच एक, पण तुमच्याकडे 87 नगरसेवक आहेत, अशामध्ये कसरत करावी शकत असेल। आमच्याकडून 87 मधला एक होईल, काय अडचण नाही। कसरत करावी लागते त्यासाठी। कसरत अजिबात करायचं काय कारण नाही। शेवटी एक आहे की या शहरातल्या जनतेने आपला विश्वास टाकलेला आहे आणि आमच्याकडे खूप कॅपॅसिटी असणारे अनेक नगरसेवक आमच्याकडे आहे की जे शहराचं नेतृत्व करू शकतात। त्यामुळे अशा लोकांच्या मधून एकाची निवड तर करायला लागेल, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू। चेहरा नेमका कसा असेल महापौर म्हणून चेहरा असेल, सोलापूरचा नागरिक असेल, सोलापूरचा नगरसेवक असेल। महापालिकेच्या गट निवडीच्या बाबतीत पाहायला गेलं तर पूर्ण झालेली आहे, तर सोलापूरला असा का वेळ लागतो? काहीच वेळ लागला नाही। काल बैठक घेतलेली आहे आणि बैठकीत आज बैठक झाली तर नेता अगोदर निवडायचा होता काय? बैठकच आज झालेली आहे आणि नेता निवडीला अजिबात वेळ लागणार नाही। नेता निवडीची प्रक्रिया ऑनगोईंग आहे, त्यामुळे चिंता करू नका। नेताही निवडला जाईल आणि महापौर। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना हे एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत। त्यांचं नेतृत्व बार्शीचे हे करतात। आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला आणि राज्यातला सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि अनेक लोक अनेक पक्ष ज्या त्या ठिकाणी अस्तित्वासाठी धडपड करतायत, तेव्हा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महायुती होते, युती आघाडी होते, या सगळ्या गोष्टी चालू राहिल्या।
त्याच्यावरनं एक लक्षात येतं की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे आणि त्याचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित यायला लागतं. हे आमच्या पक्षाचं मोठेपण आहे. पुढे काय चालतंय माझं म्हणणं आहे की माहितीतल्या लोकांनी काही आचारसंहिता ठेवल्या पाहिजेत. माहितीच्या बाहेर जाऊन काही तडजोडी करताना थोडा विचार केला पाहिजे. असं असलं तरी महायुतीतील लोकांनी मात्र काही आचारसंहिता विचारात ठेवून महायुतीच्या बाहेर जाऊन स्थानिक आघाडी करताना विचार करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय.